ओके, आपल्या साईडचा साऊंड मात्र म्यूट ठेवा. काल आपण डिफरन्स बिटवीन हायरार्किकल मॉडेल, नेटवर्क मॉडेल आणि रिलेशनल मॉडेल या तीन मॉडेलचा डिफरन्स काय आहे हे एका चार्ट वरून काल आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यालाच 1-2 मिनिटांमध्ये आपण रिव्हिजन करूया. त्याचं स्ट्रक्चर फर्स्ट पॉइंट, हे चार्ट काल आपण हे 3 पॉइंट्स कव्हर केलेलेच होते, तरी देखील आज जे नवीन आहे त्यांच्यासाठी आपण 2 मिनिटांसाठी रिवाइज करूया सर्व पॉइंट्स. आणि हे डिफरन्स कंप्लीट झाल्याच्या नंतर आज आपण जो नवीन युनिट चालू करणार आहोत त्याला आपण सुरुवात करूया. तर फोकस करा तुमच्या स्क्रीनवरती. स्ट्रक्चर या पॉइंटला जर आपण पाहिलं तर हायरार्किकल मॉडेलमध्ये ट्री स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये डेटाला ऑर्गनाइज केलं जातं. त्याच पद्धतीने ज्यावेळेस आपण नेटवर्कचा विचार करू तर नेटवर्क मॉडेलमध्ये जे डेटा ऑर्गनायझेशन किंवा डेटा स्ट्रक्चरिंग करण्याचं जे काम आहे ते ग्राफ स्ट्रक्चर मार्फत केलं जातं किंवा या फॉर्म मध्ये केलं जातं. आणि रिलेशनल मॉडेलचा ज्यावेळेस आपण विचार करतो, तुम्हाला त्या एक्झाम्पल मध्ये लक्षात आलेलंच असेल की रिलेशनल मॉडेलमध्ये कुठलाही ग्राफ किंवा ट्री नसतो, तर इथे काय असतं तर टेबल स्ट्रक्चर असते. मीन्स एका टेबल मधला डेटा दुसऱ्या टेबल मध्ये डेटाशी कनेक्ट करण्याचं काम या रिलेशनल मॉडेलमध्ये करण्यात येतं. ठीक आहे, तर हे तर झालं स्ट्रक्चर बद्दल. त्यानंतर आपण मेथड्स मध्ये पाहूया. मेथड्स कुठली यूज केली जाते. ओके, इट यूज हायरार्की मेथड फॉर रेकॉर्डिंग डाटा. मीन्स हायरार्किकल मेथड मध्ये हायरार्की मेथड मीन्स श्रेणीबद्ध पद्धत वापरली जाते. जर आपण नेटवर्क मॉडेलचा विचार करू तर त्यावेळेस इथे आपल्याला कुठली मेथड वापरली जाते नेटवर्क मॉडेलमध्ये. इट यूज नेटवर्क और लिंक और पॉइंटर मेथड फॉर रेकॉर्डिंग डाटा. ओके, नेटवर्क मॉडेल मध्ये नेटवर्क पद्धत किंवा लिंक किंवा पॉइंटर मेथड यूज केली जाते. त्यासोबतच आपण जर रिलेशनल मॉडेलचा कंपॅरेटिव्हली जर आपण पाहिलं तर रिलेशनल मॉडेल मध्ये काय केलं जातं, इथे कुठलीच हायरार्की मेथड किंवा नेटवर्क मेथड यूज केली जात नाही. इथे कॉमन फील्ड किंवा रिलेशनल की ऑफ व्हेरियस टेबल, एक पेक्षा जास्त टेबल असेल तर त्या सर्व टेबलला जर कनेक्ट करायचं असेल, त्या सर्व टेबल मध्ये जर रिलेशन मेंटेन करायचं असेल तर ते रिलेशन मेंटेन करण्यासाठी एक कॉमन फील्ड आवश्यक असते. आणि किंवा कॉमन फील्ड जर नसेल तर ऑटोमॅटिकली सॉफ्टवेअर द्वारा रिलेशनल की ऑटो जनरेट करण्यात येते आणि त्या रिलेशनल कीच्या मार्फत आपण एक टेबलचा संबंध दुसऱ्या टेबलशी लावता येतो आपल्याला. ठीक आहे, तर हा झाला मेथड्स रिलेटेड पॉइंट. नेक्स्ट आहे रिलेशन मेंटेन करण्यासाठी किंवा रिलेशन जोडण्यासाठी तिन्ही मॉडेलमध्ये कशा पद्धतीने रिलेशन मेंटेन केलं जातं तेही आपण पाहिलेले आहे. सर्वात पहिल्यांदा हायरार्की मॉडेल मध्ये काय केलं जातं, इट इम्प्लिमेंट्स 1 to 1 और 1 to many रिलेशन्स. मीन्स एका पॅरेंट रिलेशनचा एक पॅरेंट नोडचा आपण एक चाइल्ड नोडशी रिलेशन करू शकतो, किंवा 1 to manyचा अर्थ काय की एक पॅरेंट नोडचं रिलेशन आपण एक पेक्षा जास्त चाइल्ड नोडशी करू शकतो. ठीक आहे, हे तर झालं. इथे शॉर्ट समजण्यासाठी 1:1 किंवा 1:n. ओके, तर इथे लक्षात ठेवा इथे रिलेशन कसं मेंटेन होतं हायरार्की मॉडेल मध्ये 1 to 1 किंवा 1 to मेनी रिलेशन. जर आपण नेटवर्क मॉडेलचा विचार करू तर त्यावेळेस आपल्याला इट इम्प्लिमेंट्स 1 to 1 प्लस 1 to many अँड ऑल्सो मेनी टू मेनी रिलेशन्स. आता इथे काय, इथे पहा की इथे नेटवर्क मॉडेल मध्ये आपण समजून घेतलं होतं की एका चाइल्ड नोडचा एक पेक्षा जास्त पॅरेंट नोडशी संबंध असू शकतो, म्हणूनच इथे काय म्हटलेलं मेनी टू मेनी रिलेशन्स. मीन्स नेटवर्क मॉडेल इम्प्लिमेंट्स मेनी टू मेनी रिलेशन ऑल्सो. ठीक आहे, तर इथे 1 to 1 होतं हायरार्किकल मॉडेल मध्ये, त्यासोबतच 1 to many होतं रिलेशन. त्याच पद्धतीने नेटवर्क मॉडेल मध्ये पण आहे 1 to 1 रिलेशन मेंटेन केलं जातं, 1 to मेनी रिलेशन मेंटेन केलं जातं, किंवा मेनी टू मेनी रिलेशन्स. मीन्स एक पेक्षा जास्त पॅरेंट नोड असू शकतात किंवा एक पेक्षा जास्त चाइल्ड नोड असू शकतात. ठीक आहे, जर तुम्ही रिलेशनल मॉडेलचा जर विचार कराल तर त्यावेळेस आपल्याला असं म्हणता येईल की इट इम्प्लिमेंट्स 1 to many. मीन्स 1:1 हे रिलेशन तर बाकी दोन मॉडेल मध्ये आहेच, त्याच्यासोबत 1 to many हे पण रिलेशन बाकी दोन मॉडेल मध्ये आहे, रिलेशनल मॉडेल मध्ये देखील आहे. आणि त्याचसोबतच या मॉडेल मध्ये मेनी टू मेनी रिलेशन देखील आपल्याला मेंटेन करता येऊ शकतं. मीन्स पहा की नेटवर्क मॉडेल आणि रिलेशनल मॉडेल मध्ये जे रिलेशन आहे ते सेम आहे.
डिफरन्स कुठे आहे? फक्त हायरार्की मॉडेलमध्ये डिफरन्स आहे. हायरार्की मॉडेलमध्ये काय नाही आहे? हायरार्किकल मॉडेलमध्ये मेनी टू मेनी रिलेशन्स मेंटेन केलं जात नाही. हा पॉइंट इथे लक्षात ठेवा एमसीक्यू साठी. नेक्स्ट, डेटा इंडिपेंडन्स. डेटा इंडिपेंडेंट, देयर इज नो डेटा इंडिपेंडन्स इन द मॉडेल. मीन्स हायरार्किकल मॉडेल मध्ये डेटा इंडिपेंडेंट डेटा नसतो. इथे काही रिस्ट्रिक्शन्स असतात. रिस्ट्रिक्शन्स म्हणजे एक डेटा असं इंडिव्हिज्युअली आपण रेकॉर्ड करता येऊ शकत नाही, कारण एका डेटाला जर आपल्याला तिथे रेकॉर्ड करायचं असेल तर त्याचा संबंध एकतर चाइल्ड नोडशी येईल किंवा एकतर पॅरेंट नोडशी येईल. मीन्स सेपरेट किंवा इंडिव्हिज्युअल डेटा रेकॉर्ड इथे या हायरार्की मॉडेल मध्ये होत नाही. म्हणून असं म्हटलं जातं की देयर इज नो डेटा इंडिपेंडन्स इन द मॉडेल. ओके, आपण याच्या अगेन्स्ट जर नेटवर्क मॉडेलचा विचार केला तर आपल्याला असं म्हणतात की देयर इज पार्शल डेटा इंडिपेंडन्स इन द मॉडेल. म्हणजे इथे पहा की नेटवर्क मॉडेल मध्ये कोणताही रेकॉर्ड आपण ऍज अ पॅरेंट नोड रेकॉर्ड करू शकतो अँड ऍज अ चाइल्ड नोड रेकॉर्ड करतो कोणत्याही लेवलवरती. म्हणून असं म्हटलं होतं की इट इज अ पार्शली डेटा इंडिपेंडन्स इन दिस मॉडेल. नेक्स्ट, ज्यावेळेस आपण रिलेशनल मॉडेलचा विचार करू डेटा इंडिपेंडन्सच्या संदर्भात, देयर इज फुली डेटा इंडिपेंडन्स इन द मॉडेल. मीन्स या मॉडेलमध्ये, रिलेशनल मॉडेलमध्ये पहा की आपण एका टेबलमध्ये टेबल टू टेबल मीन्स टपल टू टपल रिलेशन असू शकतं किंवा असं पण नसतं, किंवा असं होत नाही की एकाच टपलमध्ये जो डेटा आहे तो सेम दुसऱ्या टपलमध्ये असेल, असं कदाचित होत नाहीये. म्हणून असं म्हटलं जातं की याच्यामध्ये पूर्ण डेटाला स्वातंत्र्य असते. मीन्स देयर इज अ फुली डेटा इंडिपेंडन्स इन दिस मॉडेल. आपण ऍट्रिब्यूट्स मध्ये कुठल्याही प्रकारचा डेटा आपण इन्सर्ट करू शकतो, टपल मध्ये कुठल्याही प्रकारचा डेटा इन्सर्ट करू शकतो. त्याच्यासोबतच आपण कोणत्याही टेबलचा संबंध इतर दुसऱ्या कोणत्याही टेबलशी जोडू शकतो. म्हणजे इथे काही रिस्ट्रिक्शन्स नाहीत. इथे तुम्हाला रिलेशनल की जी ऑटोमॅटिकली सॉफ्टवेअरद्वारे जनरेट करता येऊ शकते, त्या रिलेशनल कीच्या मदतीने आपण कोणत्याही टेबलला कोणत्याही इतर टेबलशी जोडू शकतो. आपण कोणताही डायरेक्टली इनडायरेक्टली संबंध आपण कसल्याही प्रकारच्या टेबलशी आपण करू शकतो. म्हणून असं म्हटलं जातं की इट इज फुली डेटा इंडिपेंडन्स इन दिस मॉडेल. ओके, नेक्स्ट पॉइंट आपण पाहूया, डेटा कॉम्प्लेक्स. Data complex and asymmetric data can be assessed in the model. आता या हायरार्किकल मॉडेल मध्ये पहा की कॉम्प्लेक्स कितक्या स्वरूपाचा डेटा असेल किंवा खूप हार्ड कोरचा जर डेटा असेल, असिमेट्रिक डेटा असेल, मीन्स परस्परांशी जर संबंध नसेल त्याचा, तर तो डेटा देखील आपण हायरार्किकल मॉडेल मध्ये ऍक्सेस करू शकतो. याच्या अगेन्स्ट ज्यावेळेस आपण नेटवर्क मॉडेलचा विचार करू त्यावेळेस आपल्याला असं म्हणता येईल की कॉम्प्लेक्स अँड असिमेट्रिक डेटा कॅन बी ऍक्सेस्ड इन दिस मॉडेल. इथे असिमेट्रिक डेटा आपण ऍक्सेस करू शकत नाही नेटवर्क मॉडेलमध्ये, पण हायरार्किकल मॉडेलमध्ये आपण असिमेट्रिक डेटा ऍक्सेस करू शकतो. त्याला एक पर्टिक्युलर पॅरेंट आणि चाइल्ड नोडच्या मदतीने आपण तो स्ट्रक्चराइज करू शकतो. पण इथे नेटवर्क मॉडेलमध्ये सिमेट्रिक डेटा कॅन बी ऍक्सेस्ड इन दिस मॉडेल. ओके, नेक्स्ट आहे हीच पॉइंट परत आपल्याला रिलेशनल मॉडेल मध्ये पण पाहायला मिळतो. कॉम्प्लेक्स अँड सिमेट्रिक डेटा कॅन बी ऍक्सेस्ड इन दिस मॉडेल. या 5 पॉइंटच्या मदतीने तुम्ही जर एक्झाम मध्ये तुम्हाला प्रश्न आला राईट द डिफरन्स बिटवीन हायरार्किकल अँड नेटवर्क मॉडेल, तर तुम्ही हे 5 पॉइंट इथे लिहू शकता. किंवा जर तुम्हाला एक्झाम मध्ये असा प्रश्न आला की राईट द डिफरन्स बिटवीन हायरार्किकल अँड रिलेशनल मॉडेल, तर ह्या 5 पॉइंट जे आपण हायरार्किकल मॉडेल आणि रिलेशनल मॉडेलचे पाहिलेले आहेत हे 5 पॉइंट तुम्ही तिथे लिहू शकता. किंवा तुम्हाला जर असा पण प्रश्न येऊ शकतो राईट द डिफरन्स बिटवीन नेटवर्क अँड रिलेशनल मॉडेल, तर या 2 पॉइंटच्या मदतीने, या 5 पॉइंटच्या मदतीने तुम्ही या दोन्ही कंटेंट्स किंवा या दोन्ही मॉडेल्सचा डिफरन्स तुम्ही आरामशीर तुम्ही समजून घेऊ शकता आणि एक्झाम मध्ये लिहू पण शकता. ठीक आहे, तर इथे मी या तिन्ही कंटेंट्सला मी एका चार्ट मध्ये इन्क्लूड केले असल्यामुळे जास्त कन्फ्युज होण्याची आवश्यकता नाही. फक्त तुम्ही पॉइंट वरती फोकस करा. जो पॉइंट तुम्हाला इथे फोकस करायचा आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा, कारण हे 5 पॉइंट तिन्ही मॉडेलला सेमच कॉमनच इथे इंटर्ड केलेले आहेत. तर हे झालं डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमच्या संदर्भात. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये आपण डेटाबेस मॅनेजमेंट म्हणजे काय, त्याचे ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, त्याची नीड पाहिले, नंतर डेटा स्ट्रक्चर पाहिलं, डेटा मॉडेल्स पाहिले, प्रत्येक मॉडेलचे डिटेल मध्ये डिस्कशन केलं, त्याचे एक्झाम्पल्स, भरपूर सारे एक्झाम्पल्स तुम्ही स्वतः आपण इथे टू वे कम्युनिकेशन करून ते प्रॉब्लेम किंवा ते जे एक्झाम्पल्स आहेत ते समजून घेतलेले आहेत. इथे आपला 3 नंबरचा जो युनिट आहे तो संपत आहे. आता आपण नेक्स्ट आपला जो प्रॅक्टिकल बेस जो युनिट आहे, युनिट नंबर 4,
युनिट नंबर 4 ला आपण आज सुरुवात करणार आहोत. तर युनिट नंबर 4 कडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगतो की हा जो युनिट नंबर 4 आहे हा टोटली प्रॅक्टिकल बेस आहे. याच्यामध्ये आपल्याला स्प्रेडशीट म्हणजे काय आणि एक्सेल बद्दलची पूर्ण डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन आपल्याला या युनिट मध्ये पाहिजे आहे. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपण आपल्या युनिट नंबर 4 ला, ज्याचं टायटल आहे स्प्रेडशीट. ओके, तर स्प्रेडशीट या पॉइंटला समजून घेण्याच्या पूर्वी स्प्रेडशीट ऍक्च्युअल काय आहे, आपण ई स्प्रेडशीटला आता सुरुवात नाही करत. अगोदर आपण मॅन्युअली जी स्प्रेडशीट आहे तिला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, तर स्प्रेडशीट हा शब्द जो आहे तो कसा रूढ झाला किंवा कसा वापरण्यात येऊ लागला याचं थोडस एक इथे हिस्टॉरिकल डिस्कशन आपण करूया. की ज्यावेळेस कॉम्प्युटरचा जास्त प्रचलित नव्हतं या दुनियेमध्ये किंवा जगामध्ये, त्यावेळेस सर्व काही कामं जी होती, ऑफिशियल कामं म्हणा किंवा इतर कोणतीही कामं जी कशी होती ती मॅन्युअली केली जात होती. ओके, त्याच पद्धतीने जर आपण बिझनेसचा विचार केला तर बिझनेसमध्ये पण सर्व कामं जे आहेत, ज्या काही ऍक्टिव्हिटीज बिझनेसमध्ये चालतात त्या सर्व ऍक्टिव्हिटीज मॅन्युअलीच केल्या जात असायच्या. ठीक आहे, त्यामध्ये सर्वात महत्वाचं काम तुम्हाला सर्वांना माहिती जे बुक किपिंगचं काम आहे. बुक किपिंग अकाउंटिंगचं जे काम आहे ते अकाउंटिंगचं काम देखील मॅन्युअली केली जात असायची. आता एका वर्षाचा खूप वर्षापूर्वी कसं असायचं, एखादा बिझनेस असेल समजा की एक 100 वर्षापूर्वी तुमचा एक बिझनेस होता, त्या बिझनेसमध्ये तुम्ही मॅन्युअल अकाउंटिंग करत असता. ठीक आहे, तर अशा वेळेस काय एक वर्षभर तुम्ही पूर्ण तुमच्या कंपनीमध्ये किंवा बिझनेसमध्ये जो काही व्यवहार झालेला असेल तो सर्व तुम्ही एका नोटबुक मध्ये त्याचे रेकॉर्डिंग ठेवत असता. ठीक आहे, तर पूर्ण एक वर्षभर डेटा रेकॉर्डिंग केल्यानंतर ज्या वेळेस पूर्वीच्या काळी डेटा अनालिसिस करण्याची वेळ येत होती त्यावेळेस मात्र खूप साऱ्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागत होतं. मग त्यावेळेस एखादा बुककीपिंगचा जर डेटा असेल किंवा अकाउंटिंगचा जर डेटा असेल तर पूर्ण वर्षभराचं जे ट्रान्झॅक्शन झालं त्या ट्रान्झॅक्शनच्या आधारावरती ट्रायल बॅलन्स तयार करणं किंवा P&L अकाउंट तयार करणं किंवा बॅलन्स शीट तयार करणं ही कामं देखील पूर्वी केली जात असायची. पण त्याच्यासाठी कसं काय यूज केलं जायचं तर खूप मोठा एक पेपर यूज केला जायचा. आता तुम्ही ड्रॉइंगचा पेपर पाहिला असेल, किती मोठा पेपर असतो तो ड्रॉइंग शीट, ज्याच्यावरती चित्र काढले जातात. ती शीट तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. तशा मोठ्या पेपरचा वापर केला जायचा जर तुम्हाला त्यावेळी जे बिझनेस करणारे जे अकाउंटंट असायचे किंवा जे अकाउंटिंगचे काम करणारे व्यक्ती होते ते काय करायचे, ट्रायल बॅलन्स म्हणा, P&L अकाउंट म्हणा किंवा बॅलन्स शीट तयार करायचे असेल तर ते ड्रॉइंग शीटचा वापर करायचे. खूप मोठा पेपर घ्यायचे आणि त्या पेपरवरती मागच्या वर्षाचा किंवा 2 वर्षापूर्वीचा बॅलन्स शीट असेल किंवा करंटची बॅलन्स शीट असेल तर ती सर्व एका पेजवरती ते लिहून काढायचे आणि त्या मोठ्या पेजवरती लिहिताना ते काय करायचे, वेगवेगळे टेबल्स तयार करायचे. मी टेबल, कॉलम, रो सर्व काही टेबल्स ते तयार करून त्याच्यामध्ये P&L अकाउंट, बॅलन्स शीट वगैरे ते इंटर्ट करायचे आणि त्यानंतर त्या मोठ्या पेपरकडे पाहून ते अनालिसिस करण्याचं काम करायचं. मीन्स ऍसेट किती आहे, लॅबिलिटी किती आहे, कॅश किती आहे, लोन किती आहे, हे सर्व काय करायचं ते या सर्व कंटेंटचा डेटा अनालिसिस त्या मोठ्या पेजवरती ऑब्झर्वेशन करूनच ते सर्व काही अनालिसिस करायचे. मग त्यावेळेस हा शब्द रूढ झाला. स्प्रेड म्हणजे खूप मोठा, शीट म्हणजे कागद किंवा पेज. स्प्रेडशीटचा संबंध असा आलेला आहे. मीन्स बिझनेस मध्ये पहिला अकाउंटिंग अनालिसिस करण्यासाठी किंवा कोणतेही फायनान्शियल अनालिसिस करण्यासाठी एक मोठा पेपर वापरला जायचा आणि त्याच्यावरती कॉलम्स आणि टेबल्स, रो आणि कॉलम्स ड्रॉ करून एक टेबलच्या माध्यमातून तो अकाउंटिंग डेटा त्याच्यामध्ये इंटर्ट केला जायचा आणि नंतर त्याचं अनालिसिस केलं जायचं. मग अशा ऍक्टिव्हिटी मधून स्प्रेड म्हणजे खूप मोठी शीट म्हणजे कागद किंवा पेज. तर हा जो शब्द आहे इथून या शब्दाची निर्मिती झाली असं आपल्याला म्हणता येईल. तर स्प्रेडशीटचा संबंध असाच आलेला आहे. ठीक आहे, तर हा जरा थोडासा थेरॉटिकल बॅकग्राऊंड. तर आपण स्लाइड वरती जे पॅराग्राफ इंटर्ट केलेला आहे त्याच्यावरती फोकस करा. आपण स्टेप बाय स्टेप या पूर्ण पॅराग्राफला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. A spreadsheet is a large sheet having horizontal and vertical lines for arranging data and information in the matrix of row and columns. Okay. A spreadsheet is a large sheet having horizontal and vertical lines. स्प्रेडशीट म्हणजे अशी एक मोठी शीट किंवा मोठा पेज जे ड्रॉइंग पेज सारखं असतं तसं एक पेज
ज्याच्यावरती हॅव्हिंग हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल लाईन्स, ज्याच्यामध्ये आडव्या आणि उभ्या स्वरूपाच्या लाईन्स असतात. मीन्स काय असतं, रो अँड कॉलम्स असतात. रो अँड कॉलमच्या मदतीने काय होतं, टेबल तयार. फायनली आपण काय असते तर फायनली तर टेबलच असतं. ठीक आहे. तर एक मोठा असा कागद ज्याच्यावरती टेबल ड्रॉ केला जातो. ओके. अ सिंगल ग्रिड ऑफ बॉक्स ऑफ स्प्रेडशीट कॉल्ड सेल. आता ज्यावेळेस या मोठ्या शीट वरती किंवा स्प्रेडशीट वरती रो अँड कॉलम्स ड्रॉ केले जायचे, त्या रो अँड कॉलमच्या इंटरसेक्शन मुळे एक बॉक्स तुम्हाला दिसतो, मीन्स सेल, ज्याला आपण एक्सेल शीट मध्ये सेल म्हणतो. ओके. तर या अ सिंगल ग्रिड, त्याला ग्रिड देखील, जो बॉक्स तुम्हाला दिसतो टेबल आणि कॉलमच्या मदतीने, सॉरी कॉलम आणि रोच्या मदतीने जो आपण टेबल तयार करतो, त्याच्यामध्ये जो एक एक बॉक्स तुम्हाला दिसतो, त्या बॉक्सला म्हटलं जातं ग्रिड. ओके. अ सिंगल ग्रिड और बॉक्स, ज्याला आपण बॉक्स पण म्हणू शकतो किंवा ग्रिड पण म्हणू शकतो, ऑफ स्प्रेडशीट कॉल्ड सेल. मगर स्प्रेडशीटच्या लँग्वेज मध्ये किंवा या स्प्रेडशीट सॉफ्टवेअरच्या लँग्वेज मध्ये त्या ग्रिडला किंवा बॉक्सला ग्रिड किंवा बॉक्स न म्हणता सेल म्हटलं जातं. तुम्हाला एक्सेल मध्ये सेल माहिती आहे. ठीक आहे. तर त्याला सेल म्हटलं जातं. द ग्रुप ऑफ सेल्स और ग्रिड्स इज कॉल्ड स्प्रेडशीट. आता स्प्रेडशीटला एक सिंपल लँग्वेज मध्ये इथे डिफाईन केलेलं आहे. स्प्रेडशीट म्हणजे काय? अ ग्रुप ऑफ सेल्स और ग्रिड्स इज कॉल्ड स्प्रेडशीट. पहा की ज्यावेळेस तुम्ही कॉलम्स ड्रॉ करता आणि रो ड्रॉ करता, त्यावेळेस वेगवेगळे बॉक्सेस तयार होतात. मग स्प्रेडशीट म्हणजे काय, तर त्या सर्व बॉक्सेसचं कलेक्शन किंवा त्या सर्व बॉक्सेस म्हणजे स्प्रेडशीट. Spreadsheet is quite useful in entering, editing, analyzing and sorting data. आता स्प्रेडशीटचा वापर कशासाठी केला जातो, कशासाठी वापर केला जातो स्प्रेडशीटचा? तर it is used for entering, data entering, it is used for data editing, it is used for data analyzing and it is used for data sorting. डेटाला शॉर्ट करायचं असेल, डेटा अनालिसिस करायचं असेल, मीन्स अकाउंटिंग डेटा असेल किंवा अकाउंटिंग एंट्रीज असतील किंवा तुमचं बॅलन्स शीट असेल, पी&एल अकाउंट काही असेल, तर त्याच्यावरती तुम्हाला अनालिसिस करण्यासाठी, त्याला सॉर्ट करण्यासाठी, त्याच्यावरती काहीतरी एडिटिंग करण्यासाठी किंवा काही डेटा एंटरिंग करण्यासाठी या स्प्रेडशीटचा वापर केला जातो. ठीक आहे. नेक्स्ट, स्प्रेडशीट इज ऑल्सो कॉल्ड वर्कशीट. आता स्प्रेडशीट या शब्दाला दुसरा शब्द आहे वर्कशीट. स्प्रेडशीट वर्कशीट दोन्ही एकच शब्द आहे. स्प्रेडशीटला काय म्हटलं जातं, वर्कशीट म्हटलं जातं. ओके. इट कॅन बी इन द फॉर्म ऑफ paper or it can be in the form of paper or computerized. Okay. आता हा जो स्प्रेडशीट किंवा वर्कशीट जो असतो, तो पेपर फॉर्म मध्ये किंवा कॉम्प्युटराइज फॉर्म दोन्ही मध्ये पण असतो. जर पेपर फॉर्म मीन्स ड्रॉइंग पेपर शीटच्या फॉर्म मध्ये असेल तर त्याला आपण मॅन्युअल वर्कशीट म्हणतो. पण हीच वर्कशीट जर ई फॉर्म मध्ये असेल, कॉम्प्युटराइज फॉर्म मध्ये असेल, तर त्याला आपण मात्र ई स्प्रेडशीट किंवा ई वर्कबुक असं देखील म्हणू शकतो. मीन्स अ कॉम्प्युटराइज वर्कशीट इज कॉल्ड ई स्प्रेडशीट. इथे पहा, एका कॉम्प्युटराइज वर्कशीटला आपण काय म्हणू शकतो, ई स्प्रेडशीट म्हणू शकतो. पण मॅन्युअल स्प्रेडशीटला काय म्हणावं लागेल आपल्याला इथे, मॅन्युअल स्प्रेडशीट इज कॉल्ड मॅन्युअल स्प्रेडशीट. ओके. मग स्प्रेडशीट दोन फॉर्म इथे लक्षात यायला पाहिजे तुम्हाला. एक तर मॅन्युअल फॉर्म, जो मी तुम्हाला आता एक्झाम्पल सांगितलं, पूर्वीच्या काळी जे बिझनेस असायचे, बिझनेस जे अकाउंटंट असायचे, अकाउंट वर्षभर डेटा ट्रान्झॅक्शन केल्याच्या नंतर यावेळेस अनालिसिस करायचं काम येत होतं, त्यावेळेस ड्रॉइंग पेज एवढ्या पेजचा वापर करून डेटा अनालिसिस करायचं काम करायचं. पण आता तशी आवश्यकता नाही. वेगवेगळे सॉफ्टवेअर आपल्याला अवेलेबल आहेत. त्या अवेलेबल सॉफ्टवेअरच्या मदतीने आपण कोणताही डेटा अनालिसिस करण्याचं काम करत असतो. त्याच्यामुळे आपल्याला इथे दोन फॉर्म आहेत हे मात्र इथे निश्चित लक्षात येतं. नेक्स्ट पॅराग्राफ कडे जाऊया. अ स्प्रेडशीट, सॉरी, e-spreadsheet is an application software or program that enables user to tabulate and collect data. आता आपल्याला फक्त मॅन्युअल स्प्रेडशीटचा इथे विचार नाही करायचा. आता फक्त आणि फक्त आपल्याला ई स्प्रेडशीट काय आहे याचा विचार इथे पुढे करायचा आहे, किंवा मॅन्युअल स्प्रेडशीट काय आहे, कशी असते, याचं डिस्कशन आता आपलं झालेलं आहे. पण आता ज्यावेळेस आपण स्प्रेडशीट या शब्दाचा वापर करू, त्याचा संबंध फक्त आणि फक्त ई मीन्स कॉम्प्युटराइज्ड या
स्प्रेडशीटचीच असणार आहे. तर ई स्प्रेडशीट इज अन ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. आता सॉफ्टवेअरचे प्रकार तुम्हाला माहिती आहे, सॉफ्टवेअरचे दोन प्रकार, सिस्टीम सॉफ्टवेअर, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. ओके, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर हे कशासाठी असतं तर युजरचा जो डेटा आहे, युजरला जो आवश्यक काम आहे ते काम करण्यासाठी जे काही सॉफ्टवेअर्स अवेलेबल असतात त्यांना आपण ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणतो. तर ई स्प्रेडशीट हे देखील एक काम आहे. हे काम करण्यासाठी जे मार्केटमध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत ते सर्व ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर्स आहेत. ठीक आहे. ई स्प्रेडशीट इज अन ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर और प्रोग्राम दॅट इनेबल युजर टू टॅब्युलेट अँड कलेक्ट डेटा. हे जे सॉफ्टवेअर्स आज अवेलेबल आहेत मार्केटमध्ये ते कशासाठी त्यांचा वापर केला जातो तर आपल्याला जो काही डेटा आहे तो डेटा टॅब्युलेट करणे म्हणजे स्टेबल फॉर्म मध्ये त्यांना इंटर्ट करणं किंवा जो डेटा आपल्याकडे आहे त्याला कलेक्ट करणं, याच्यासाठी या सॉफ्टवेअर्स आणि ई स्प्रेडशीट सॉफ्टवेअरचा वापर केला जाऊ शकतो किंवा करण्यात येतो. पुढचा पॉइंट जो आहे तो सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे. इन 1978 डॅनियल ब्रॅकनिल क्रिएटेड द वर्ल्ड्स फर्स्ट ई स्प्रेडशीट सॉफ्टवेअर नेम्ड व्हिजिक्लॅक. आता या सेंटेन्सचा अर्थ काय होतो पहा की ज्यावेळेस 1968 साली 1978 ला डॅनियल ब्रॅकलिन या व्यक्तीने जगातलं पहिलं ई स्प्रेड सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे आणि त्याने जे सॉफ्टवेअर तयार केलं होतं त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे व्हिजिक्लॅक. व्हिजिक्लॅकचा जो फुल फॉर्म आहे तो व्हिजिबल कॅल्क्युलेटर असा आहे. व्हिजिबल कॅल्क्युलेटरचं शॉर्ट फॉर्म म्हणजेच व्हिजिक्लॅक आहे. व्हिजिबल या शब्दातलं VISI हे 4 शब्द आणि कॅल्क्युलेटर मधले 4 शब्द या दोघांचं कॉम्बिनेशन करून जे सॉफ्टवेअर बनवण्यात आलं जगातलं पहिलं ई स्प्रेड सॉफ्टवेअर, त्याचं नाव आहे व्हिजिक्लॅक सॉफ्टवेअर, मीन्स व्हिजिबल कॅल्क्युलेटर. ओके, हे नाव लक्षात ठेवा आणि जगातलं पहिलं जे ई स्प्रेड रिलेटेड सॉफ्टवेअर आहे त्याचं नाव पण लक्षात ठेवा. MCQ साठी हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर स्प्रेडशीटला काय म्हटलं जातं, स्प्रेडशीटलाच वर्कबुक देखील म्हटलं जातं, हे पण लक्षात ठेवा. MCQ साठी मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे या कंटेंट रिलेटेड. नेक्स्ट आपण पाहूया पॅराग्राफ. टुडे देर आर लॉट ऑफ स्प्रेडशीट सॉफ्टवेअर आर अवेलेबल इन द मार्केट. आजचा जर विचार केला तुम्ही तर आज मार्केटमध्ये तुम्हाला भरपूर सारे ई स्प्रेडशीट रिलेटेड सॉफ्टवेअर पाहायला मिळतील. परंतु त्यातल्या त्यात जे फेमस सॉफ्टवेअर्स आहेत त्याच्यामधलं पहिलं फेमस सॉफ्टवेअर आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल, जे मी सर्वांनी पाहिलेलं आहे, त्याला हँडल केलेलं आहे, त्याच्यावरती आपण काम पण केलेलं आहे. तर MS एक्सेल हे एक काय आहे, हे एक स्प्रेडशीट सॉफ्टवेअर आहे. ओके, ऍपल नंबर जसं MS एक्सेल आहे त्याच पद्धतीने ऍपल नंबर हे देखील एक स्प्रेडशीट सॉफ्टवेअर आहे. त्याच्यासोबतच ओपन ऑफिस क्लॅक हे जे सॉफ्टवेअर आहे ते देखील एक स्प्रेडशीट सॉफ्टवेअर आहे. त्यानंतर लोटस 1, 2, 3 मीन्स इथे आपल्याला हे जे 3 सॉफ्टवेअर्स आहेत ऍपल, ओपन ऑफिस अँड लोटस यांचा संबंध काही फारसा आलेला नसेल, पण एक सॉफ्टवेअर असं आहे ज्याचं नाव एक्सेल, ज्याचा संबंध आपल्याशी आलेला आहे आणि आपण त्याला हँडल केलेला आहे. तर आपल्या सिलेबसला देखील MS एक्सेल 2007 हे सिलेबसला असल्यामुळे आपण याच्यावरती जास्त फोकस करणार आहोत. तर स्प्रेडशीट लक्षात आलं. स्प्रेडशीट काय आहे? स्प्रेडशीट एक डेटा इंटर करण्यासाठी, डेटा एडिट करण्यासाठी, डेटा अनालिसिस करण्यासाठी, डेटा सॉर्ट करण्यासाठी जे इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये जो टेबल आहे, जो हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल लाईन्सने तयार होणाऱ्या सेल पासून तयार होतं हे स्प्रेडशीट, ज्याचा वापर बऱ्याचशा गोष्टींसाठी करण्यात येतो, त्याला आपण स्प्रेडशीट असं म्हणू शकतो. ठीक आहे. तर एक शॉर्ट मध्ये जर म्हणायचं झालं तर स्प्रेडशीट काय, इट इज अ डेटा अनालिसिस डॉक्युमेंट. ओके, एक डेटा अनालिसिस करण्याचं डॉक्युमेंट आहे ज्याच्यावरती वेगवेगळे बॉक्स किंवा ग्रिड असतात. त्या बॉक्स आणि ग्रिड्सला एकत्रितरित्या जे आपण टेबल फॉर्म मध्ये तयार केलेला जो बॉक्स आहे किंवा ग्रिड आहे, तर त्या ग्रिड्सला मीन्स ग्रुप ऑफ ग्रिड्सला आपण स्प्रेडशीट असं म्हणू शकतो. ओके, कोणी तयार केलं? जगातला पहिला ई स्प्रेडशीट तयार करणारा व्यक्ती कोण? तर त्याचं नाव आहे डॅनियल ब्रॅकलिन. ओके, तर एवढे पॉइंट्स स्प्रेडशीट बद्दल ठीक आहे.
जर तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन आला की व्हॉट इज स्प्रेडशीट, तर स्प्रेडशीट बद्दल एवढी इन्फॉर्मेशन लिहिणं तुम्हाला आवश्यक आहे. ठीक आहे, तर स्प्रेडशीट झालं. आपण नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. MS एक्सेल, मायक्रोसॉफ्ट एक्सेल. ओके, MS एक्सेल, MS चा फुल फॉर्म आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल. आपल्याला फोकस करायचा आहे. MS एक्सेल ही एक स्प्रेडशीट सॉफ्टवेअर आहे जे आपल्या सिलेबसला आहे. त्याचा आपण आता इथे विचार करूया. MS Excel is a single program of MS Office package or suite. MS Excel हे काय, एक प्रोग्राम आहे, एक सॉफ्टवेअर आहे. कशातलं? MS Office जे पॅकेज आहे किंवा जो सूट आहे, पॅकेज MS Office पॅकेज, त्या पॅकेज मध्ये MS वर्ड, पॉवर पॉइंट, एक्सेल, ऍक्सेस हे जे तुम्हाला ग्रुप मध्ये पाहायला मिळतं ज्यावेळेस तुम्ही कॉम्प्युटर ऑन करता. माय MS ऑफिस जे फोल्डर असतं त्या फोल्डर मध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर तुम्हाला दिसतात. त्या सॉफ्टवेअरच्या लिस्ट मधलं एक सिंगल प्रोग्राम आहे हे MS एक्सेल. ठीक आहे, डेव्हलप्ड बाय मायक्रोसॉफ्ट कंपनी इन 1985. जे मायक्रोसॉफ्ट कंपनीने विकसित केलेलं हे सॉफ्टवेअर आहे 1985 मध्ये. ओके, इट इज मोस्ट पॉप्युलर जनरल ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. हे जे सॉफ्टवेअर आहे, जे एक्सेल सॉफ्टवेअर जे आहे, हे मोस्ट पॉप्युलर जनरल ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर ऑफ इलेक्ट्रॉनिक स्प्रेडशीट. इलेक्ट्रॉनिक स्प्रेडशीटच्या संदर्भात सगळ्यात प्रसिद्ध असणारं हे सॉफ्टवेअर आहे MS एक्सेल. दॅट रन्स ऑन अ पर्सनल कॉम्प्युटर. जे एका वैयक्तिक कॉम्प्युटरवरती देखील आपण याला रन करू शकतो, याला आपण चालवू शकतो. लॅपटॉप वरती म्हणा किंवा PC वरती म्हणा, आपण याला ऑपरेट करू शकतो. आता आपण स्मार्टफोन वरती देखील MS एक्सेल स्प्रेडशीट रिलेटेड सॉफ्टवेअर जे आहेत ते आपण आपल्या स्मार्टफोन वरती देखील ऑपरेट करू शकतो. इट इज डिझाइन्ड फॉर टॅब्युलेटिंग, स्टोरिंग, एंटरिंग, एडिटिंग अँड अनालायझिंग द डेटा. हे जे स्प्रेड एक्सेल सॉफ्टवेअर जे आहे, हे सॉफ्टवेअर कशासाठी, कुठल्या कारणाने डिझाईन करण्यात आलेलं आहे? इट इज डिझाइन्ड फॉर टॅब्युलेटिंग. टॅब्युलेट करणं मीन्स टेबल बनवणं. ठीक आहे, टेबल तयार करणे. टॅब्युलेट मीन्स टेबल तयार करणे. इट इज डिझाइन फॉर टॅब्युलेटिंग, सॉर्टिंग, सॉर्ट करना. ओके, जैसे सॉर्टिंग, फिल्टर एंड सॉर्ट आपको ऑप्शन पता है, तुम्हाला सर्व माहिती आहे फिल्टरिंग अँड सॉर्टिंगचं जे ऑप्शन जे आहे ते. तसं डेटा सॉर्ट करण्यासाठी, डेटा इंटर करण्यासाठी, इंटर मीन्स काही डेटा त्याच्यामध्ये लिहिण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये रेकॉर्ड करण्यासाठी. नेक्स्ट एडिटिंग, डेटा एडिट करण्यासाठी. काही डेटा ऑलरेडी डेटा स्टोअर केलेला आहे किंवा तुम्ही त्या टेबलमध्ये इंटर केलेला आहे, त्या डेटा जर तुम्हाला एडिट करायचं असेल, काही चेंजेस करायचे असेल तर ते चेंज करण्यासाठी देखील या स्प्रेडशीट मीन्स स्पेशली MS एक्सेलचा वापर करण्यात येतो किंवा हे जे एक्सेल आहे हे डेव्हलप करण्यात आलेलं आहे. आणि फायनली अनालाइज करण्यासाठी, डेटाला अनालाइज करण्यासाठी या MS एक्सेलचा निर्मिती करण्यात आलेली आहे. स्पेशली मेन जे कंटेंट्स आहेत, पर्पज जो आहे MS एक्सेलचा तो हाच आहे, टॅब्लेटिंग करणे, सॉर्टिंग करणे, एंटरिंग करणे, एडिटिंग करणे आणि अनालाइज करणे. ठीक आहे, नेक्स्ट, एक्सेल प्रोव्हाइड्स लॉट ऑफ फॉर्म्युलाज, फंक्शन्स, टेबल्स अँड चार्ट्स फॉर डेटा ऑपरेशन. आता फक्त ना केवळ टॅब्लेट करणे, सॉर्टिंग करणे, एडिटिंग करणे, इंटरिंग करणे किंवा अनालिसिस करणे याच्यासाठी एक्सेल नाहीये. तर एक्सेल याच्या व्यतिरिक्त अजून काय प्रेझेंट करतं? तर एक्सेल तुम्हाला अनालिसिस करण्यासाठी वेगवेगळे फंक्शन्स अँड फॉर्म्युलाज प्रोव्हाइड करतो. नियर अबाउट 400+ फॉर्म्युला अँड फंक्शन बाय डिफॉल्ट MS एक्सेल मध्ये आहेत, जे मायक्रोसॉफ्ट कंपनीने युजरसाठी फ्रीली प्रोव्हाइड केलेले आहेत. ज्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल समचा फॉर्म्युला आहे, टोटल सम करणे, ॲव्हरेज, मीन, मॅक्स, मोड, हे जे आहेत हे सर्व फॉर्म्युले या एक्सेल मध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीने युजरसाठी फ्रीली प्रोव्हाइड केले आहेत. त्यामुळे असं म्हणतात की एक्सेल प्रोव्हाइड्स लॉट ऑफ फॉर्म्युलाज अँड फंक्शन. फॉर्म्युला आणि फंक्शनच्या व्यतिरिक्त तुम्हाला वेगवेगळ्या फॉर्म मध्ये टेबल्स तयार करायचे असतील किंवा चार्ट्स तयार करायचे असतील तरी देखील तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स या एक्सेल मध्ये पाहायला मिळतील. मायक्रोसॉफ्ट कंपनीने वेगवेगळ्या फॉर्म मध्ये फॉर्म्युला, फंक्शन पण दिलेले, त्याच्यासोबतच वेगवेगळ्या फॉर्म मध्ये टेबल्स तयार करण्याची फॅसिलिटी देखील मायक्रोसॉफ्ट कंपनीने दिलेली आहे. डेटा ज्या पद्धतीचा तुमच्याकडे आहे त्या डेटाच्या स्ट्रक्चरनुसार, त्या डेटाच्या पद्धतीनुसार
त्या डेटाच्या नेचरनुसार तुम्हाला कोणता चार्ट सुटेबल होईल याच देखील इंटिमेशन म्हणा, याचं मार्गदर्शन म्हणा, तर या मायक्रोसॉफ्ट एक्सेलच्या माध्यमातून युजरला देण्याचं काम केलं जातं. मीन्स इथे आता नवीन व्हर्जन मध्ये, नवीन MS एक्सेलचं जे लेटेस्ट व्हर्जन आहे त्याच्यामध्ये तुमचा डेटा ज्या स्वरूपाचा आहे त्या डेटाच्या स्वरूपानुसार ऑटोमॅटिकली त्या डेटाला कोणता चार्ट सूट होईल, कोणता चार्ट मॅच होईल ही ऑटोमॅटिकली अपडेट ऑटोमॅटिकली युजरला ते प्रेझेंट केलं जातं. तर आता खूप ऍडव्हान्स आलेला आहे MS एक्सेल. त्याच्यामध्ये चार्टची पण फॅसिलिटी आहे, टेबलची फॅसिलिटी आहे, फंक्शन फॉर्म्युला तर ऑलरेडी आहेतच. ओके, नेक्स्ट पॅराग्राफ पाहू आपण, लास्ट पॅराग्राफ. द एक्सेल इज नोन ॲज वर्कबुक. आता एक्सेल फाईल इज ऑल्सो नोन ॲज वर्कबुक. एक्सेल फाईलला वर्कबुक देखील म्हटलं जातं, जसं स्प्रेडशीटला वर्कबुक म्हटलं जातं. एक्सेल फाईल काय, ही देखील एक स्प्रेडशीटच आहे, पण ई फॉर्म मधली स्प्रेडशीट आहे, त्याला वर्कबुक देखील म्हटलं जातं. A workbook consists by default 3 worksheet. ज्यावेळेस तुम्ही MS एक्सेल स्टार्ट कराल त्यावेळेस तुमच्या समोर बॉक्स किंवा ग्रिड किंवा सेल दिसतात. ज्या सेल्स दिसतात त्या पूर्ण सेल्स जर आपण विचार करू त्यावेळेस तुम्हाला वर्कबुक कन्सिस्ट बाय डिफॉल्ट 3 वर्कशीट. मीन्स एका वर्कबुक मध्ये तुम्हाला 3 वर्कशीट पाहायला मिळतात. ज्यावेळेस तुम्ही एक्सेल ओपन करता, एक्सेल ओपन केल्यानंतर जी स्क्रीन दिसते तशीच स्क्रीन 3 टॅब तुम्हाला त्या स्लाइड वरती पाहायला मिळू शकतात. आपण प्रॅक्टिकलच्या वेळेस त्या कंटेंट्स कडे पाहूया. ओके, बुक 1 इज द बाय डिफॉल्ट वर्कबुक नेम. ज्यावेळेस तुम्ही MS एक्सेल स्टार्ट करता आणि त्या फाईल किंवा शीट फाईल जी ओपन होते MS एक्सेलची, तर त्या टायटल बार वरती एक हेडिंग येतं, ती हेडिंग असतं बुक 1. ओके, बुक 1 is the by default workbook name. Means book 1 हे by default त्या पूर्ण वर्कबुकचं नाव असतं. ओके, the extension file name of Excel 2007 workbook is .xlsx. File extension means तो फाईलचा फॉर्मॅट, एक्सेलच्या फाईलचा फॉर्मॅट कसा असतो, .xls असतो, .xlsx असतो. तर याला म्हटलं तर फाईल एक्सटेन्शन. फाईल एक्सटेन्शन काय, ती फाईल कोणत्या प्रकारची आहे तो प्रकार सांगणारा शब्द जो असतो, तो प्रकार सांगणारा जो वर्ड असतो त्याला एक्सटेन्शन म्हटलं जातं. तर तसं एक्सेल फाईलचं जे एक्सटेन्शन आहे ते काय आहे, .xls आहे. इथे तुम्हाला क्वेश्चन कसा येऊ शकतो, MCQ क्वेश्चन पहा की MS एक्सेल फाईलचं एक्सटेन्शन काय आहे. ओके, त्यापैकी तुम्हाला हे ऑप्शन, त्या 4 ऑप्शन पैकी हे एक ऑप्शन तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. याच्या व्यतिरिक्त दुसरे ऑप्शन काय असू शकतात. ओके, तर तुम्हाला असा प्रश्न विचारला आहे की एक्सेल फाईलचे एक्सटेन्शन काय. ऑप्शन आहे त्याच्यामध्ये .xlsx, दुसरा ऑप्शन आहे PDF, तिसरा ऑप्शन आहे PPT, थर्ड ऑप्शन आहे www. तर यावेळेस तुम्हाला ऑप्शन कुठलं चूज करायचं आहे, .xlsx. तर अशा पद्धतीचा अशा स्वरूपात तुम्हाला MCQ प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर तुम्हाला या कंटेंट रिलेटेड असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की MS एक्सेल हे कुणी डेव्हलप केलेलं आहे. तर त्याचं उत्तर आहे मायक्रोसॉफ्ट कंपनीने डेव्हलप केलेलं आहे. कधी तर 1985 ला ते डेव्हलप करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर एक्सेल कशासाठी डिझाईन केले गेलेलं आहे, तर त्याचं उत्तर आहे टॅब्लेटिंग, सॉर्टिंग, एंटरिंग साठी. ओके, त्यासोबत अॅनालाइज, एडिटिंग साठी पण हे डेव्हलप करण्यात आलेला सॉफ्टवेअर आहे. त्यानंतर तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की बाय डिफॉल्ट जो एक्सेल सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट किती वर्कशीट असतात, तर त्याच्यामध्ये 3 वर्कशीट असतात. बाय डिफॉल्ट 3 वर्कशीट आपण पुढे लक्षात येईल तुम्हाला हे सर्व पॉइंट्स. तर हे झालं एक्सेल रिलेटेड. एक्सेल बद्दलची जी पॉइंट्स आहेत ते आपण इथे पाहिलेले आहेत. आपण यानंतर पुढच्या कंटेंटकडे जाऊया. तुम्हाला इथे मी एक्सेल ऑन करून दाखवतो. एक्सेल ऑन केलं तुमच्या लक्षात येईल. इथे पहा MS एक्सेल 2007 इथे ऑन करतोय, तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय.
हे जी शीट आहे पहा, ही जी तुम्हाला बॉक्स दिसतात हे सेल आहे, याला तुम्ही ग्रिड किंवा बॉक्स म्हणू शकता. ओके. एक्सेल वर्कशीट काय? अ ग्रुप ऑफ सेल मीन्स वर्कशीट. अ ग्रुप ऑफ सेल्स, या सेल पासून ते शेवटच्या सेल पर्यंत हे पहा, ज्यावेळेस तुम्ही हे सर्व एक पेज असल्यासारखे, इथे ई फॉर्म मध्ये पेज असल्यासारखे जे पेज वेगवेगळ्या सेल्स द्वारा तयार करण्यात आलेलं आहे. तर या सेल्सच्या माध्यमातून ई स्प्रेडशीट तयार झालेली आहे. ही एक ई स्प्रेडशीट आहे. इथे तुम्ही पाहू शकता, ज्यावेळेस तुम्ही एक्सेल फाईल ओपन करता त्यावेळेस तुम्हाला बाय डिफॉल्ट नेम, इथे मी काय म्हटलं होतं, इथे तुम्हाला म्हटलं होतं की एक्सेल फाईलचं जे नेम असतं, वर्कबुक नेम जे असतं ते बुक 1 हे असतं. इथे तुम्ही पाहू शकता बुक 1 बाय डिफॉल्ट फाईल नेम आहे. एक्सेलची जी वर्कबुक फाईल नेम आहे ती बुक 1 आलेलं आहे. त्याच्यासोबत इथे जे आहे ते या शीट टॅब्स असतात, इथे टॅब तुम्ही इंटर्ट करू शकता. बाय डिफॉल्ट इथे 3 टॅब असतात. ज्यावेळेस तुम्ही सॉफ्टवेअर ऑन करता त्यावेळेस तिथे शीट 1, शीट 2 आणि शीट 3 अशा पद्धतीचे 3 वर्कशीट तुम्हाला एका वर्कबुक मध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. तर बाकी हा जो पुढचा पॉइंट आहे तो आपण उद्याला कव्हर करूया. आज 1 मिनिट पेक्षा कमी वेळ राहिला असल्यामुळे आता मी तुमची अटेंडन्स कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करतो. अटेंडन्स आज टोटल 9 स्टुडंट्स आपल्यासोबत आहेत. त्याच्यामध्ये प्रियंका, जयश्री, इंद्रायणी, जान्हवी, अंजली, लीना, सारिका, त्याच्यासोबतच आपण 9 जण आपण उद्या ऑनलाईन हाच कंटेंट कंटिन्यू करूया उद्या. आजचे जो DBMS जी फाईल आहे त्याची PDF फॉर्मॅटमध्ये तुमच्या ग्रुपवरती आज मी सेंड करेल. त्याच्यामध्ये मॅटर जे आहे ते तुमच्या नोटबुकमध्ये लिहून